मागं? काय आम्ही काय तुला बघायला आलो होतो का? तुला अशी जबरदस्ती केली होती? नाही नाही तू येच पळून माझ्या लेका बरोबर म्हणून. आणि माझ्या लेकाचं नाव शीतल, आज काहीतरी स्पेशल बनव ना खायला. काय बनवते सांग बरं, स्पेशल माझ्यासाठी बनव बरं. पाणीपुरी येते तुला? पाणीपुरी पाणीपुरी बनव. पाणीपुरी येते का म्हणजे? पाणीपुरी येते का म्हणजे काय तिला दोन्हीची येते काय? हां, आणि मी बाई आहे का जनावर आहे? काय बोलाता तुम्ही? मग बनवत जा ना शीतल, खायला दुसरं रोजचं ते भाकरीन कालवून खाऊ खाऊ काटाळा बनवत जाईन रे. हां, दुसरं काम तरी काय आहे तुला? मस्त मस्त बनवायचं, मला खाऊ घालायचं, सोन्याला खाऊ घालायचं. सोनेश पप्पा हे काय करू राहिले? माझा हात सोडा. कोणी येईन किचनमध्ये पर्यंत काय म्हणून? आणि ते तुमच्या इथं नुसती ध्यान देऊनच राहते. सोडा माझा हात. काही पण बोलत शीतल, नुसतं ना भांडण बनत राहते. मला तर तुझ्या आसपास बी पटकून नाही देत. आता इथं कोण नाही तरी मला हात सोडा. तूच नाटकं करते, दुसरं काही नाही. सांग, बनवते नाही पाणीपुरी? सांग बरं, मला पाणीपुरीच खायची तुझ्या हातची. बनवते का नाही? राजा हे काय चाललं? ही काय रात्र नाही दिवस आहे. तुम्हाला डोके बिका आहे का नाही? हां, तुम्हाला किचन रूम आणि बेडरूम याच्यातला बी फरक कळा ना काय? बावट मरका काय करू राहिला काय तू? नाही मी काही नव्हतं करीत. ती पाणीपुरी बनत नव्हती म्हणून तिचा हात पिरगळत होतो हात. तिला म्हणलं तुला पाणीपुरी येत नाही का? दुसरं काही नव्हतं करीत. तू काही बी भ्रम नको करून घेऊ बाई. अरे तू असं लपट नाऊ आणलंय उचलून. तिला काय येत नाही, तिला नुसतं म्हशीवानी चारायला येतं. आणि तिला म्हणून राहिला का तू पाणीपुरी? दुसरी काय कामाची नाही ती, फक्त म्हशीवानी चारायच्या कामाची. आणि तिला विचारितो का? हां, काय म्हणते? दुसरं काय कामाची नाही म्हणजे मी काय अडाणी बिडा नाही काय? हां, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. पण तुमच्या पोरामुळे मला घरी बसावं लागलं. लव्ह मॅरेज करून मला पस्तावा आला. नाही तर आज मी कितकं मोठ्या सर्व्हिसला राहिला असते. तू चाली माझ्या लिया का मागं? माझा लोक थोडे आला तुझ्या मागं. हां, तू कशाला आली त्याच्या मागं? काय आम्ही काय तुला बघायला आलो होतो का? तुला अशी जबरदस्ती केली होती? नाही नाही तू येच पळून माझ्या लेका बरोबर म्हणून. आणि माझ्या लेकाचं नाव हे करून राहिली. माझ्या तोंड करू राहिली का? माझ्या आईला तोंड देऊ राहिली? हां, माझ्या आईने मला लहानचं मोठं केलेलं आहे आणि तिला तोंडाला तोंड देऊ राहिली. तू चारा बोलू राहिली. तुला लाज आहे का? हा बरोबर बोलू राहिले. मीच तुमच्या मागे येऊन चुकी केली. मीच लव्ह मॅरेज केलं म्हणून ना आता मला भावायची बारी आली. हां, तुमच्या आईने तुम्हाला कष्ट करून मोठं केलं. माझ्या आईने काय मला काय गुगलवरून डाउनलोड केलं काय? हां, म्हणजे तुम्हाला नेमकं बोलायचं काहीतरी. मी काय खोटं बोल राहिले का? मी बळजबरी तुमचा हात धरून आले का? तुमचंच प्रेम चालू होतं ना. मला नाही माहिती बाई तू खोटं बोलते का खरं बोलते, मला काही माहिती नाही. आम्ही काय तुला बघायला नाही आलो. तू आमच्या मर्जीने लग्न करून नाही आली. तू तशीच घरात घुसली माझ्या घरात आणि परत शिरचोरी बी झाली. लई दाट बोलून नाही देत कोणाला. संस्कारच आडव्या ते आईचे संस्कार असते ना अशी. चल मी कुडायच्या नादी लागू. काय माहिती कमली दिसना बाहेर कुठं धरपडली कुठं नाही. घडीभर जाऊन बसावं म्हणलं. आजी आपण कुठं आलो? आजी कुठं आणलं तुम्हाला? कमलाची आलो काय आपण? अय कमले कुठं गेली काय नाही आज बाहेर दिसना? काय खुरड्यात बसून बसली काय माहिती? का म्हणून वरडते तिथे शांत? हां, काय झालं वरडायला? आता मी स्वयंपाक करीत होते. एवढं जोरात नको ना ओरडू. ते झोपलेले ना घरात. काय झालं? आणि बरं तुला बी पडलं का नेट मी बोललेलं? जाते पे मीच जाते माझ्या घरी जावं तेच आणि दारी पावं तेच जाते. पक्क शांताबाईच्या घरी काहीतरी झालेलं आहे. काय विचारू आपण बी? तिला रागात दिसू राहिले. पक्क तिच्या घरी काहीतरी झालेलं आहे. ती सांगन बरोबर रडून ऐकून दुसऱ्या शेजारण्याला हसून सांगू. आपलं काय जातं तसं बी काय तमाशा तिच्या घरचा ती लवकर दाखवत नाही. आज ऊन आलेली तर मला ऐकू देच. अगं शांताबाई येते झोपलेली म्हणून म्हणलं लगेच सामानावर घेतलं. तुला बी राग येतो बाई. नाही घे तुझं काम घ्यावर. काही नाही काम नव्हतं. आले ते आधीच फिरत आले होते. जाते मी. नाही ग ये बस म्हणलं तर लगेच आता ये ना बस. येतं बस आपण ये इकडं. काय नाही शांताबाई आज नातच घेऊन आली. नातू घेऊन आली. नाताला कुठं सोडलं? काही नाही नातू काही नाही. आपलेच कुठं आपल्या तोंडात मुतू राहिले तेव्हा ते आपल्या तोंडात मुतणार आहे. ती मागं लागली म्हणून हिला आली घेऊन. काय ग शांता कमून डोक्याला हात लावून बसली? नेमकं झालं काय मला तरी सांग. असं डोक्याला हात लावून नाही बसू बाई. हात नको लावून बसू तर काय करू बाई? कमला आवडस घुसली ना माझ्या घरात. डोक्याला हात लावूनच बसायची पाळी आली ना मला. कोणाला आवडस म्हणून राहिली नेमकं शांत तू? मला काहीच कळा ना. अगं ती राव्याची बायको गाव जाणी. अगं शांता आता तिला एक पोरग झालं. आता डोकं फोडून न बसत काय फायदा आहे? ती काय आता घर सोडेन का? हां, आता तिला एक लिकरू झालं आणि ते बी पोरग झालं. तुझं आता गप बस. तू शांतता घे आता. तू काही पण म्हण मला कामला काय तू पाहिली चप्पल माझ्या तोंडात मार. पण तिथं थोबड पाहिलं का माझं असं रक्तच उसळतं नसतं. अगं पण नेमकं तुमच्या घरात झालं काय ते तर कळू दे. ते तर सांग पूर्ण. काही नाही चाललं होतं मला हे येतं मला ते येतं. मी हे करीत मी शिकलेले मी सवरलेले लय बोलत होती मला. आणि मग रवीने अशी खान तिच्या कानाखाली वाजवली ना तर म्हणत होती जाते मी काय माहिती आता मला जाऊस्तवर जाते काय. रवीने चांगली वाजवलेली. हे बघ शांता जे झालं ते झालं. आता तू रक्त बिक्त नको सोडून देऊ बाई. येईन तुला चाटक बिटक जाशील मरून. त्यांचं राहीन सगळं. लय आई लागते ना आईच्याच मागं फिरायचं. माझं कशाला आयुष्य बरबाद करायचं? हां, लय प्रेमाचं नाटक बिटक केलं. माझं लय प्रेम आहे नामकन तमकन. मग आता साथ द्यायची टाईम आला. हां, तर मला मार राहिले का? आणि आईची बाजू घेऊन राहिले. मी चालली आणि माझी लेकरू सुद्धा घेऊन चालली. मला काही गरज नाही. मी शिकलेली मी सर्व्हिस करून खाई. बसा तुम्ही.
ज्याला मी हे काय केलं मलाच कळलं नाही. मी शीतलच्या कानामागं ठेवून दिली. जरी एकदा निघून गेली तर परत यायचीच नाही. काय करावं मलाच कळना. इकडून आई आणि इकडून बायको. आता काय करू बा? पण आता मला शीतलला तर जाऊन नाही द्यावं लागेल. नाही तर ती बी आग जळी गेली तर यायचीच नाही. ए शीतल अशी काही येड्याणी करते का? तू गेल्यावर कोण आहे मला? हां अशी येडचाळ का म्हणून करते का शीतल? हां अगं माझा लई जीव आहे गं तुझ्यावर. तू सोन्या गेल्यावर मग मला कोण आहे गं? हां आता उगाच ना माझं तोंड उघडू नका बरं का. आधीच तुम्हाला सांगते. आणि कोण आहे तुमची आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, बाप आहे? हां नाव आमची काय गरज आहे तुम्हाला आमच्या मायलेकाची? हां अगं शीतल माझं तुझ्यावर लई प्रेम होतं म्हणून तर मी तुला आणलं ना गं. हां तुमचं लई प्रेम होतं तर तुम्ही सांगायचं ना आईला. कधी पळून नाही आली. आमचं लई प्रेम होतं एक दुसऱ्यावर. तुमची आई तोंडाला येईन ते बोल राहिली आणि तुम्ही वरून मला तुमच्या आई समोरच मार राहिले. हां आणि मग तुम्ही हे मला एकट्यात म्हणता. मग तुमच्या आई समोर का मग तोंड नाही उघडलं तुमचं? तुम्ही उलट मलाच मारलं. अगं शीतल हां ऐकून घेतली नाही. माणूस काय लहान होतं का? आई मोठी आहे. हां तू काय बारीक झाली का ऐकली नाही? हां आता तुम्ही बरोबर बोलले. मोठ्याने लहानाचं ऐकून घेतलं काहीच नाही होत. नाही उलट बोलले मी. लहानाने मोठ्याचं ऐकून घेतल्यावर काहीच नाही होत. बरोबर आहे तुमचं. हां मग माझी आई तुम्हाला एवढी बोलली असती तर तुम्ही मला नांदवलं असतं का? आता बरं बोला बरं आता बोला. हां म्हणजे तुमची आई आहे म्हणून तुम्ही बरोबर सपोर्ट करू राहिले. माझ्या आईचं एवढं तुम्ही ऐकलं असतं का? अगं येडी शीतल सासू कधी जावायला बोलत राहते का? बोलू शकत नाही सासू जावायला. हां बरोबर आहे. जावायला बोलू शकत नाही. तिच्या लेकीला जावायला दारात राहायचं. बरोबर आहे तुमचं. तुम्हाला बोललं तर अपमान ना आम्हाला बोललं तर सन्मान. असंच ना. बरोबर आहे बरोबर आहे. मला तुमच्याबरोबर राहायचं नाही म्हणजे राहायचं नाही. मी इथं राहणार नाही. सोन्यान मी माझ्या आईच्या घरी जाणार म्हणजे जाणार. अगं शीतल तुझ्या वगैरे माझं म्हणणं लागत का? नको जाऊ गं नको जाऊ गं शीतल. आता तर आठ घेऊ यूज लय लोक मरू राहिले. जेवण जेवण मरू राहिले. आपण तर म्हातारे झालेलो आहे. लय विचार नको करून लय रक्त नको उचलून देऊ. हा बाई तू बोलत ते पण खरं आहे बाई. तोच विचार करून करून मी जाईन मरून यांचं राहीन बाई सारं जागेवर. तू बरोबर म्हणून राहिली बाई कमला. अगं हा शांत सोनीच्या लग्नाची तारीख तर जवळ आली असून ना. तयारी बियारी झाली का नाही? हा बाई तारीख पण जवळ आली. पण सोनीचा नवरा काय म्हणत होता काय गाड्या काय म्हणत होता गाड्या? हा ते प्री वेडिंग शूट करायचं असतं. काय असतं ते प्री वेडिंग शूट? आपल्याला नाही कळत बाई. आपल्या जमान्यात नव्हतं हे. अगं शाने असली तर प्री वेडिंग शूट आणि बीट करून नको देऊ बाई. तुला आधी सांगते मी. का म्हणलं बाई काय झालं बा? काय होतं त्याने? अगं बाई ते गायत गळे घालून फोटो काढत्या एकमेकाला मिठीत घ्यात्या आणि काही करता काही झालं मग दोघं बी जवान. मग बघ बाई तुला ते प्री वेडिंग शूट करून द्यायचं असतं तर कर बाई. माझं काही म्हणणं नाही बाई. अगं कमला तसं काहीच विचार करायची गरज नाही. माझं जावई म्हणजे लई सोने. आता किती दिवस झाले सोने जमून 6 महिने झाले. पण जादा घरी सुद्धा येत नाही माझं जावई. आणि त्यांना कुठं मी एकट्याला पाठवणार आहे? सोनीच्या आजीला पाठवून देईन मी त्यांच्या संग. म्हणजे टेन्शनच नाही मला. तू टेन्शन नको घेऊ. बघ बाई तुझ्या मनावर मी काही नाही म्हणत बाई. ए पुरी ती चटई नको ना फाडू. चटई फाटली तर मग बघ बरं कसं वाटवं कर राहील ती पोरगी. ए पुरी फाडू नको ना. जिथं जाते तिथं पोपडं घेऊनच येते. चल घरी लोकांच्या घरी बी न्यायच्या लायकीचे नाही. येऊ का ग कमला? तुझ्यापाशी बोलले तर थोडं मन माझं हलकं झालं ना. आता मी टेन्शन नाही घेत बाई. विचार नाही करीत. आला मला हटक बिटक तर जाईन ना मी मारून. म्हणून तर मी तुझ्यापाशी येऊन बसते. तू मायला जवळची आहे. आपल्या दोघी जे होतं ते तिसऱ्याला माहिती नाही पडत. म्हणून असं वाटत तुलाही माझी जवळची मैत्रिणी. त्याच्यामुळे तुला येऊन सांगते. मला माहिती आहे आपल्या दोघीतून तिसरीकडं बात जाणार नाही. म्हणूनच सांगते नाही येते मी. बरं बरं. मी आता माझ्या हे पोटात कसं करेन बाई. माझ्या पोटात नाही राहत बाई कोणी मला सांगितलेलं. जेव्हा मी 4-2 शेजाऱ्यांना सांगन तेव्हाच मला आहे ना असं ना जरा शांत शांत वाटत. आता मला दिलशात भाभीला त्यांना सांगावंच लागेल शांताबाईच्या घरी काय झालं ते. चल बाई कमला दे लवकर कामावरून. ही खबर तर 4-2 बायांना द्यावाच लागेल. बरं मग मी थांबते. पण एका शर्तीवर थांबन नाही. मी माझ्या शिक्षणाचा फायदा करून घेईन. मी कोणाचं ऐकणार नाही. मी नोकरी करीन. जमन का तुम्हाला? बरं बाबा तुला नोकरी करायची तर नोकरी कर. पण आधी सोनीचं लग्न होतं दम काढ बाई. सोनीच्या लग्नाच्या आधी तामेशा नको करू. सोनीचं लग्न झालं ना मग तू नोकरी कर. बरं मग मी तर वर्गात बसन. पण नंतर मी नोकरीच करीन ना. तुम्हाला आधी सांगते. बरं बाबा नोकरीच कर. तुला कोणीच नाही म्हणणार. पण सोनीचं लग्न होतं दम काढ. बरं आहे बाबा. शादी का लड्डू जो खाए पछताए जो ना खाए वो पछताए तो खा कर ही पछताना भला.